हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार धुळ्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या मुसळधार पावसामुळे प्रशासनानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस स्टेशन यांसह विविध शासकीय कार्यालय पाण्यात असल्याचं दिसून आलं। या गुडघाभर पाण्यातून अनेक रुग्णांसह पोलिसांना, नागरिकांना वाट काढत जावं लागतंय। तर शहरातील विविध भागातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। तर पांझरा नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आलं। हवामान विभागानं 30 आणि 31 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता। हवामान खात्याच्या अंदाजानुसार धुळ्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। गेल्या 14 तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। तर काही वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यानं वाहनं देखील गटारीमध्ये अडकल्याचं दिसून आलं। अतिवृष्टीच्या अंदाजानुसार प्रशासनानं देखील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं। या मुसळधार पावसामुळे धुळे शहरासह जिल्ह्यात पाणीच पाणी बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।